नमस्कार. आज दिवाळीचा चौथा दिवस, बलिप्रतिपदा. आज विक्रम संवत 2073चा प्रारंभ होतोय. नवीन वर्ष विक्रम संवत याचा प्रारंभ होतोय. एकमेकाला दीपावलीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया आणि बलिप्रतिपदे संबंधी माहिती करून घेऊया. प्रथम पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्ष सुरू होतंय. साहजिकच लहान आणि मोठ्या माणसाला ओवाळायचं असतं, त्यामुळे पत्नी ही पतीला आज ओवाळते. पती पत्नींचा प्रेमाच्या वर्धन व्हावं, वाढावं, वृद्धिंगत व्हावं यासाठी आजचा दिवस महत्वाचा असतो. पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला काहीतरी वस्तू, साडी म्हणा, काही म्हणा, वस्तू भेट देतो. एक आनंदाचा कौटुंबिक सोहळा असतो, म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. बलिप्रतिपदेची कथा आहे. आपल्याला माहिती आहे, वामनानं बळीराजाकडे गेला आणि त्याने त्रिपाद म्हणजे 3 पावलं जमीन मागितली. अर्थात बलीचा पाडाव करायचा होता, त्याला पाताळात गाडायचं होतं, म्हणून विष्णूने वामनाचं रूप घेऊन तिथे तो आलेला होता. पहिलं पाऊल पृथ्वीत ठेवलं, दुसरं पाऊल स्वर्गात ठेवलं आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू असं विचारलं जेव्हा बळीनं, तेव्हा वामनानं सांगितलं मस्तकावरती मी पाऊल ठेवतो. त्याप्रमाणे मस्तकावरती पाऊल ठेवलं वामनाने आणि त्याला पाताळात काढला. बळी हा पराक्रमी राजा होता. बळी हा शेतीविषयक तज्ज्ञ होता. बळीच्या राज्यामध्ये लोक सुखी होते. या कथेमध्ये एवढंच सांगितलंय की त्याचा जो दुष्टपणाचा भाग होता तो जावा, यासाठी त्याला पाताळ घालून. अर्थात बळीराजा हा त्याच्या साम्राज्यामध्ये शेतकरी सुखी होता, शेती चांगली होत असे, इतका चांगला राजा होता. पण कथेमध्ये पुराणात जे सांगितलंय चांगलेपणा घ्यायला पाहिजे आणि त्याचा जो वाईटपणा असेल तो घालून द्यायला पाहिजे. हे बलिप्रतिपदेच्या दिवशी महत्वाचं आहे. पण या दिवशी बळीचं पूजन केलं जातं. भगवान विष्णूंनी त्याला वर दिला होता, तुझं पूजन केलं जाईल कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी. त्यामुळे आज विक्रम संवत 2073 सुरू होत आहे. कीलक नाम संवत्सरे याचा प्रारंभ होतोय. आज बलीचं पूजन केलं जातं, हे विशेष आहे. नवीन वर्षाचा दिवस. या दिवशी व्यापारी वर्ग जो असतो तो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या चोपड्यांचं वह्यांचं पूजन केलेलं असतं त्या हिशोबाच्या चोपड्यांवरती वह्यांवरती हिशोब लिहिण्याची सुरुवात आज करतात. म्हणून बलिप्रतिपदेचा दिवस हा पहिला शुभ दिवस मानला जातो. या दिवशी काही लोक मीठ खरेदी करतात सकाळी, कारण मीठ हे अमृततुल्य आहे. मिठाशिवाय स्वयंपाकाचं अर्थात चवच राहणार नाही. मीठ हे अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा महत्व आहे. अर्थात त्या मिठाला जागणं आपण म्हणतो ना, तसं या बलिप्रतिपदेशी पहिल्यांदा खरेदी कसली करायची तर मिठाची करायची. असं ही गुजरातमधून महाराष्ट्रात प्रथा आलेली आहे. बलिप्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करायचंय. अर्थात हा दिवस नवीन कपडे घालायचे, नवीन वस्त्र घालायचे, अर्थात अलंकार घालायचे आणि आपण नीतिमत्तेने वागायचं. या दिवशी आपल्या घरामध्ये जे ग्रंथ असतात त्यांची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे. आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी ते दागिने लक्ष्मीपूजनात आपण पूजन केलेले असतात ते घालण्याची प्रथा आहे. अर्थात हा दिवस 3.5 मुहूर्तातील दिवस आहे, हे वैशिष्ट्य आहे. या दिवशी मुहूर्त बघण्याची जरूर नाही, शुभ कार्याला प्रारंभ करण्याचा हा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे गुढीपाडवा, नंतर अक्षय तृतीया आणि विजयादशमी, दसरा आणि बलिप्रतिपदा असे ते 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. 3.5च का असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर प्राचीन काळी पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाकी, दीडकी, अडीचकी आणि औटकी होती. औटकी म्हणजे 3.5. तेव्हा 3.5 ही जास्तीत जास्त संख्या त्या काळची, म्हणून औटकी आणि त्याप्रमाणे 3.5 मुहूर्त सांगितलेले आपल्याला माहिती आहे. त्यापैकी बलिप्रतिपदा हा पूर्ण दिवसाचा मुहूर्त आहे. शुभ कार्याची सुरुवात या दिवशी करायची. नवीन वाहन खरेदी करायचं असेल, नवीन वस्त्र घ्यायची असतील, सोनं खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. त्या निमित्तानं का होईना बचत केली जाते, सुवर्ण खरेदी करून. हा त्यामागचा हेतू असावा. आणि नवीन वर्षाच्या एकमेकाला शुभेच्छा देतात. या दिवशीचा आकाश कंदिला वंदन केलं तर नमस्कार केला जातो. त्यानंतर पणत्या लावल्या जातात आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण जग प्रकाशमान होतं. अर्थात हा प्रकाश कसला पाहिजे? ज्ञानाचा प्रकाश पाहिजे, हा नीतिमत्तेचा प्रकाश पाहिजे आणि हा उद्योगीपणाचा प्रकाश पाहिजे. असं जर केलं तर दिवाळी आपल्याला समृद्धीकडे नेऊ शकते. दिवाळीच्या हा चौथा दिवस बलिप्रतिपदेचा, नववर्षाचा, आपण एकमेकाला शुभेच्छा देऊया आणि आपण प्रार्थना करूया
की यावर्षी जसा पाऊस पडला आणि सुजलाम सुफलाम आपला महाराष्ट्र, आपला भारत देश झाला, तसंच पुढच्या वर्षी सुद्धा चांगला पाऊस पडो असे आपण ईश्वराजवळ प्रार्थना करूया आणि दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.